मित्राच्या कॅफेची ओपनिंग होती. त्यासाठी आम्हाला नागपूरला जायचं होतं आणि नागपूरला जायला निघालो. ती रोडमध्ये गाडी एकदम खड्ड्यातच पडलेली. तर रामकृष्ण हरी मंडळी, मी आहे तेजस सोनवणे. आज सगळे गुढीपाडव्यानिमित्त आपल्या बाबांनी मस्तपैकी गुढी वगैरे उभारून घेतलेली आणि आहे ना घरच्या बाहेर आपल्या वहिनीने एकदम भारी अशी छानशी रांगोळी काढून ठेवलेली. त्यात आपले काका ते पण नाशिकहून आलेले होते. आपल्या जायकड्याला बोलावलं त्यांनी घ्यायला. काकांना घेऊन आलो आणि त्यानंतर आहे ना आपल्याला मस्तपैकी पिस्टन वगैरे जोडला आणि ड्रम भरून ठेवला घरापाशी. त्यानंतर आठवले की नळी तर तिकडेच राहून गेली घराकडे. मग काय घरी गेलो आणि झाडावरनं नळी काढली. नळी मस्तपैकी खांद्यात अटकून निघालो बा आपलं परत नळी जोडायला. म्हटलं काही विषयच नाही. मग काय आपल्या काकांनी मस्तपैकी नळी वगैरे आयती-मायती जोडून घेतलेली आणि तीच घेतली व लगे गाडी धुवायला सुरुवात केली. आपल्या गाडी धुवण्याच्या नादात आहे ना आपल्या गाडीच्या स्पीकरमध्ये ना पाणी जोरात मारलं गेलं. प्रेशरने आपला स्पीकर गेला फाटून. गेला आपल्याला चुला लागून. त्यात काही विषय नाही, पण आहे ना आपण काकांसोबत आलेलो बा आता मंदिरात. आता इथे नैवेद्य वगैरे दाखवला आणि त्यानंतर तुषार आणि आम्ही जाणार होतो आता कॅफेच्या ओपनिंगला. मग काय कॅफेच्या ओपनिंगला निघायचंच होतं. त्याआधी म्हटलं चला आज आहे ना आज तुषारला घेतलं आणि निघालो बा आम्ही कॅफेच्या ओपनिंगला. आम्ही चाललेलोच म्हटलं चला आता जाता-जाता महादेवांचं पण मंदिर लागतं. आज नव्या सणाच्या निमित्त म्हणजे नवीन वर्ष असल्यामुळे ना आज गुढीपाडव्याचं घेतलं दर्शन वगैरे लांबूनच आणि चाललेलोच की मध्ये ना इथे टर्नला एक भावाने ना दिली बा आयसर डायरेक्ट खड्ड्यात घालून. पण ड्रायव्हर तर सुखरूप निघाला. त्यानंतर मित्राच्या गेलो बा आपण कॅफेच्या ओपनिंगला. मित्राने एकदम वगैरे ना एकदम भारी मस्तपैकी सजेशन लावलेलं आणि आपला आनंद पण आपल्यासोबत तिथे येऊन लागलेला होता. मग काय आता एक मित्राच्या कॅफेची ओपनिंग वगैरे झाली. घराकडे प्रस्थान करावं लागेल. त्यासाठी ना जाता-जाता मस्तपैकी आईस्क्रीम खाल्ली आणि निघालो बघ घराकडे. तर घ्या फॉलो करून. चला जय महाराष्ट्र.